कल्याण येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शायरीच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटांचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला। राजकीय संघर्षात काम आणि विकासाचं बोलतो असा संदेश देत शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय। विधानसभा जिंकलो, 70 नगरपालिका जिंकलो, नकली को आज किया ढेर, नकली को आज किया ढेर, यूबीटी को पता चला कौन है असली शेर। ये तो सिर्फ टेलर था, पिक्चर अभी बाकी है। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आपल्याला नकली शिवसेना म्हणणारे आज त्यांची आठावरच गाठ पडली। रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी जनतेचे आभार मानले। निवडणूक निकालानंतर बोलताना जनतेने दिलेला पाठिंबा हा पक्षाच्या कार्याची पावती असून शेतकरी कामगाराच्या प्रश्नासाठी लढा सुरूच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ज्या 2-3 सीट आमच्या गेल्या त्याच्याबद्दल पहिल्यांदा नाराजी आहे, परंतु या शहरामध्ये जवळजवळ 40 वर्ष शेतकरी कामगार पक्षाचं वर्ष आहे। अबाधित आम्ही ते प्राबल्य आम्ही ठेवलेलं आहे। मला वाटतं की हे प्राबल्य नष्ट करण्याचं काम विरोधकांनी या ठिकाणी केलं। पण या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे की आम्ही काँग्रेसबरोबर लढत आलो आणि काँग्रेस आणि शेका पक्षाची लढाई आहे। सांप्रतच्या या वादळामध्ये मला वाटतं की ज्या पद्धतीची मागणी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी या ठिकाणी ज्या पद्धतीची या ठिकाणी साथ दिली आणि त्यामुळे कधी नाही हे मतं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला पडलेली आहे। 2-3 वार्डामध्ये तर डिपॉझिटच घालवलेलं आहे आणि एकदम अल्प मतं मिळाली। गेल्या खेपेला काँग्रेसला 2500 मतं पडली होती आणि सेनेला 600 मतं पडली होती। ती त्यांची खरी मतं आहे। यावेळेला काँग्रेसची मतं ट्रान्सफर होत आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला या फटका बसलेला आहे। पण या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे, काँग्रेसनी मनापासून तालुक्यातल्या खालच्या तराचा कार्यकर्ता पण या शहरामध्ये आला आणि आपली मतं अबाधित ठेवली आणि ती या ठिकाणी शेका पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांना त्यांनी चांगल्या जिद्दीनं आपली मतं काबूत ठेवण्याचं काम केलं, म्हणून हा विजय आहे। मी उद्या परवा बोलीन तुमच्याबरोबर पुन्हा, परंतु आज सकाळपासून ही जवळजवळ 7-8 तास आपली ही मिरवणूक चालली, तर मी पण थकलेलो आहे। पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान वाटतो। जिद्दीने या ठिकाणी आमची बाजू थोडी पडती झाली असताना या शहरावर लाल बावटा त्यांनी कायम ठेवलेला आहे। पहिल्यांदा आम्ही नगरपालिकेवर लाल बावटा लावण्याची परवानगी कार्यकर्त्यांना दिली, कारण ही शासकीय इमारत आहे। पण आज आम्हाला वाटतं की शेका पक्षाचीच इमारत आहे, ही शेका पक्षाचीच मालमत्ता आहे। या भूमिकेतून आम्ही काम करतो आहोत। मला वाटतं की ज्या पद्धतीचा वापर पैशाचा आणि सत्तेचा स्कुटिनीपासून या ठिकाणी चिन्ह वाटवेपर्यंत सत्तेचा वापर बेकायदेशीर करण्याचा प्रयत्न सांप्रतच्या राज्यकर्त्यांनी केला, तो आम्ही खऱ्यापणे हाणून पाडला। त्याच्यावर मात करून हा आमचा विजय आज मिळालेला आहे। कल्याण डोंबिवलीत भाजपचे 10 ते 20 हजार सक्रिय कार्यकर्ते असल्याचं प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले। त्यांनी सांगितले की 122 प्रभागांपैकी 122 जागांसाठी भाजपची पूर्ण तयारी असून प्रत्यक्ष उमेदवारी काहींनाच मिळेल, मात्र उर्वरित कार्यकर्त्यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जाईल। या वक्तव्यातूनच रवींद्र चव्हाण यांनी केडीएमसी निवडणूक भाजप सोबळावर लढवण्याचे स्पष्ट संकेत दिलेत। स्थानिक राजकारणात या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता काही दिवसा अगोदरपासून जेव्हा प्रत्येक जणाला असं वाटायला लागलंय की मला या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक व्हायचं आहे, खरं तर यात काही चूक नाहीये। 122 जागा आहेत।
आरक्षण आणि या सगळ्या गोष्टी त्यामध्येच कन्सिडर आहेत आणि जवळजवळ या महानगरपालिकेमध्ये 10 ते 20 हजार सक्रिय तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत. एवढ्या कार्यकर्त्यांमधून 122 जणांनाच संधी मिळणार आहे आणि बाकीचे सर्व कार्यकर्ते हे यांना सगळ्यांना मोठं करणार आहेत. त्यामुळे त्या सर्व कार्यकर्त्यांमुळे आपण मोठे आहोत ही भावना नेहमी मनामध्ये असणं हे फार गरजेचं आहे. रायगड जिल्ह्यामधील रोह्या येथे मिळालेल्या घवघवीत यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी जनतेचे आभार मानले. या विजय विकासाच्या कामावर जनतेने दाखवलेल्या विकासाचा कौल असल्याचं सांगत पुढील काळात रोह्या आणि रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी काम अधिक गतीने सुरू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. अतिशय उत्तम पद्धतीने एका तरुण युवतीला संधी दिली. राष्ट्रवादीने 2 युवतींना संधी दिली, एक मनश्री आणि दुसरी दांडेकर. दोघी युवती आमच्या निवडून आल्या. समर्थपणाने आदितीच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम. किती फसवी खोटी दांभिक होती हे रोहेकरांनी कृतीने सिद्ध केली. रोहा बदललेला आहे आणि बदलण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सगळेजण ताकदीने करू शकतो हा विश्वास रोहेकरांच्या मनामध्ये होता आणि म्हणूनच यावेळेला पहिल्यांदाच मी फक्त अर्ज भराच्या दिवशी होतो आणि शेवटच्या दिवशी सभेला आलो. मला विश्वास होता अशा किती खोट्या फसव्या टॅगलाईन तुम्ही काढल्या तरी रोहेकर याला कधी पसंती देणार नाही. विकासात्मक दृष्टिकोनातून पुढचं पाऊल काय? बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एकमेव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवसेना उभाटा गटाचे किशोर गरोळे यांना विजय मिळाला आहे. तर या विजयामुळे बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना उभाटा गटाची उपस्थिती अधोरेखित झाली. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. खोपोली नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी विजय मिळवलाय. तर या विजयानंतर कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिक्रिया देताना हा विजय विकास कामावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा कौल असून खोपोलीच्या विकासाला आणखी गती दिली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. साहेब, खोपोलीमध्ये खूप अटीतटीच्या लढतीमध्ये आपल्या पक्षाचा आणि कुलदीपक शेंडे जे आपल्या पक्षाचे विजयी उमेदवार आहेत त्यांचा नगराध्यक्षांचा विजय झालेला आहे. संपूर्ण श्रेय आपल्याला व आमदार पनवेलचे आमदार यांना दिलेले. कसं पाहता विजयाकडे? नक्कीच आज संपूर्ण राज्याच्या नगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आपण पाहत आहात आणि आज संपूर्ण राज्यामध्ये महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेने त्या ठिकाणी दिलेला आहे. विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि आज माझ्या खोपोली शहरामध्ये खोपोली नगरपालिकेची निवडणूक असेल, माथेरान नगरपालिकेची निवडणूक असेल, या दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे विजयी झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आमचे सगळे जवळजवळ 18 नगरसेवक आमच्या या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आणि खरं तर पुन्हा एकदा खोपोलीच्या जनतेने जसं विधानसभेला विकासाला मत दिलं होतं तसं पुन्हा एकदा खोपोलीच्या जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास भविष्यामध्ये सार्थ ठरून खोपोलीच्या विकासात्मक दृष्टिकोन ठेवून खोपोलीचं विकासाचं विजन ठेवून आम्ही सारे मंडळी एकत्रपणे काम करू. आज मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की आज मोठ्या संख्येने या ठिकाणी नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि कुलदीपक शेंडे हे नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून जनतेने खोपोलीच्या या ठिकाणी निवडून दिलेले आहेत. बीड जिल्ह्यामधील गेवराई येथे नवनिर्वाचित नगराध्यक्षा गीता पवार यांनी विजयावर प्रतिक्रिया देताना सांगितले की जनतेचा भक्कम पाठिंब्यामुळेच हा विजय मिळाल्याचं त्या बोलत होत्या. मंत्री पंकजा मुंडे, पवार कुटुंब आणि बदामराव पंडित यांच्या सहकार्याचा उल्लेख त्यांनी केलाय.
मला माझ्या गेवराईच्या जनतेने फार छान साथ दिलेली आहे. माननीय पंकजाताई मुंडे आणि माझं पूर्ण पवार कुटुंब आणि आमच्या गेवराई मतदारसंघाचे आमचे मोठे बंधू दामाबा पंडित यांनी पण आम्हाला खूप छान साथ दिल्यामुळे आम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून आलेलो आहोत. काय सांगाल, एक व्हिडिओ मतदानादरम्यान तुमचा व्हायरल झाला होता, त्यावर तुम्ही निकालानंतर प्रतिक्रिया दिली. मला फक्त विकास आणि विकासच माहिती आहे. चांगला जनतेने कौल दिलाय हेच मोठं उत्तर आहे. आणि समोरच्यांनी काय आरोप करावे आणि सतत त्याला काय उत्तर देत राहावं ह्याच्याकडे मला काहीच माहिती नाही आहेत. ओके. शिर्डी येथे प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी श्री साईबाबांच्या आरतीस उपस्थित राहून शिर्डी साईबाबा मंदिर येथे समाधीचं दर्शन घेतलंय. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोराक्ष गाडीलकर यांनी सोनू सूद यांचा सत्कार केलाय. तर राज्यभरातील निवडणूक निकाल, प्रतिक्रिया आणि आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. सत्ता समीकरणं बदलत असताना पुढील काळात राजकारण कोणती दिशा घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.